चटपटीत सोयाबीन चंक्सचा पुलाव आज आपण बनवत आहोत. करायला झटपट आणि अतिशय चमचमीत असा हा सोया पुलाव आहे. इथे सोयाबीनचे चंक्स 1 वाटी घेतलेले आहेत. वजनी 40 ग्रॅम आहे. 150 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे. इथे पुदिना, कोथिंबीर घेतलेली आहे. तांदूळ स्वच्छ धुवायचे आहेत आणि आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचे आहेत. आता गरम उकळत्या पाण्यामध्ये मीठ, हळद आणि सोया चंक्स कमीत कमी 15 ते 20 मिनटं बोलून ठेवायचे आहेत. इथे आपण एक चटणी करतो आहे, ज्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि 2 टेबलस्पून सुकं खोबरं घेतलेलं आहे. थोडं जास्त पाणी टाकायचं आणि याची चटणी तयार करायची आहे. अर्ध्या तासानंतर सोयाबीन स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता तयार केलेली चटणी यामध्ये टाकायची आहे. चटणी मुद्दामहून पातळ केली होती. 2 टेबलस्पून दही घातलेलं आहे. 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घातले. चटणी पातळ केल्यामुळे सोयाबीनचे जे चंक्स आहे त्यामध्ये आतपर्यंत ह्याचा जो वास आहे, स्वाद आहे तो मुरतो. आता 4 ते 5 टेबलस्पून तेलामध्ये खडे गरम मसाले टाकले होते. 1 टेबलस्पून जिरा टाकलं होतं आणि हे सोया चंक छानपैकी परतून घ्यायचे. भाज्यांमध्ये इथे मटार आणि गाजर टाकले. मंद आचेवरती 10 मिनटं हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे 1 टेबलस्पून धन्याची पावडर, अर्धा टेबलस्पून जिरा पावडर घातलेले. बघा किती छान मस्त तेलाचं तवंग सुटलं आहे. आता यावेळी भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत. तांदूळसुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत. 1 वाटी तांदळासाठी इथे आपण 2 वाटी उकळतं गरम पाणी घालणार आहोत. उकळतं पाणी घातलं तर कुकरला शिट्ट्या पटापट होतो आणि हा भात पुलाव पटकन तयार होतो. अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे आणि मध्यम आचेवरती कुकरला आपल्याला फक्त 2 शिट्ट्या करायच्या आहेत. तयार झालाय अप्रतिम चवीचा असा हा सोया चंक्सचा पुलाव. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतात, तर आठवड्यातून एकदा सोया चंक्सचा पुलाव नक्की करून बघा. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे.